एक चरित्र संपन्न व्यक्ती काय करू शकते याचं जिथं जागतं उदाहरण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वामी विवेकानंद। ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी होती भारताबद्दल की मागास आणि अंधश्रद्धा मानणाऱ्यांचा देश असं काहीसं होतं, परंतु स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत हा सुसंस्कृत देश आहे। भारत हा प्रत्येक व्यक्तीला भाऊ म्हणणारा म्हणजे बंधू आणि भगिनींनो, म्हणजे जगातल्या त्या लोकांना बंधू आणि भगिनी म्हटलं स्वामी विवेकानंदांनी की ज्यांना यांनी कधी पाहिलंच नव्हतं। अक्षरशः जग मंत्रमुग्ध झालं, भारावून गेलं। आणि तेव्हा भारताबद्दल म्हणजे खरी जाणीव त्या लोकांना झाली की भारत हा कसा देश आहे। त्यानंतर मग संपूर्ण जगात उत्कंठा होती। 1893च्या नंतर 1956ला नंतर जागतिक सर्व धर्म परिषद भरली जपानला। तेव्हा संपूर्ण जगाला उत्कंठा होती की आता भारताकडून कोण येईल। तेव्हा भारताकडून गेले त्याच तोला मोलाचे ब्रह्मचारी, म्हणजे पहा ब्रह्मचर्यामध्ये किती ताकद असते। आणि स्वामी विवेकानंदांनाच का पाठवलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनाच का पाठवलं। जगात ज्ञानी तर खूप आहे आज या म्हणजे तीनही काळामध्ये, काल आज आणि उद्या या तीनही काळामध्ये ज्ञानी होते, आहे आणि राहील। परंतु त्या ज्ञानाला खरी चकाकी कधी येते, जर ते ज्ञान चरित्र नावाच्या भट्टी जोपर्यंत तापून लाल होत नाही, लाल बुंद होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान होत नाही। आणि तत्वज्ञान म्हणजे सत्य ज्ञान, त्याला आपण तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे। तर हे ज्ञान कधी होते, कारण कुठलीही गोष्ट संत गाडगेबाबाचा आजचा आपला विषय आहे की संत गाडगेबाबा निरक्षर होते आणि संत गाडगे निरक्षर असताना सुद्धा हजारो लोक शेकडो किलोमीटर म्हणजे कोणी पायी कोणी म्हणजे कशा पद्धतीनं पायी जायचे लोक आणि त्यांच्या कीर्तनाला हजारोच्या संख्येने लोक, हजारो डॉक्टर बाबासाहेबांसारखे उच्च शिक्षित त्यांच्या कीर्तनात खाली बसायचे। याचं कारण काय, संत गाडगे निरक्षर होते ना, पण संत गाडगे बाबा जे सांगत ते त्यांच्या आचरणातून होतं, म्हणून लोकांना ते आवडायचं, म्हणून लोक त्यांचे कीर्तन ऐकायचे। आज तसं आपल्याला दिसते का, सांगणारे सांगतात, भाषण करतात, परंतु ते भाषण त्यांच्या कृतीतून असते का हा प्रश्न श्रोत्यांना पडतो। म्हणून लोक जे आचरणात असते त्या, आता बहिणाबाईंच्या कविता, बहिणाबाई त्यांच्या साध्या बोळ्या भाषेतल्या ज्या कविता जीवनाचं सार सांगणारे होते आणि त्या कविता त्यांना म्हणजे एका विद्यापीठाला नाव आहे। संत गाडगेबाबाचे नाव एका विद्यापीठाला, संत तुकडोजी बाबाचे नाव विद्यापीठाला, कारण त्यांचं जीवन समाजसेवी जीवन होतं, ते जगत होते, ते दिसत होतं साध्या सोप्या पद्धतीनं। संत गाडगेबाबाचे टाळ म्हणजे दगड दोन, बस गोपाला गोपाला सुरू करून द्यायचे। गोपाला म्हणजे याचा अनेक अर्थानं आपण म्हणजे अनेक लोक अनेक अर्थ काढतील, पण गोपाला म्हणजे याचा एक सर्व म्हणजे असा अर्थ आपण काढू शकतो। गोपाला म्हणजे गायीपाळा, म्हणजे त्यांनी ज्या साध्या पद्धतीनं लोकांचं प्रबोधन केलं की गोपाला म्हणजे गायीपाळा, गायी पाळणं तेव्हाही गरजेचं होतं, आज आणि उद्या राहील। गायी जर नाही राहिल्या तर आपला देश राहील का, कृषीप्रधान संस्कृती राहील का। आपला देश कृषीप्रधान आहे, कृषी कशावर आधारित आहे, गायीवर, गायीपासून बैल आणि गाय अनेक तऱ्हेने उपयोगी आहे, म्हणजे गायीचा प्रत्येक भाग, दुधापासून तर प्रत्येक। तर या पद्धतीने आपण जर पाहिलं तर गाडगे बाबांनी किती म्हणजे सर्व बाजूने विचार केला होता। तर एक आता आपण आजकाल अनेक लोक अनेक बाबतीत प्रबोधन करताना म्हणजे ते स्वतःच म्हणतात की आम्ही प्रबोधन करतो, आम्ही समाजसेवा करतो, आम्ही समाजकार्य करतो। गाडगे बाबांनी कधीच म्हटलं नाही की मी प्रबोधन करतो म्हणून, स्वतः कधीच नाही म्हणत मी प्रबोधन करतो, लोकांनी म्हटलं पाहिजे हे प्रबोधन आहे। आणि म्हणजे एका म्हणजे स्वतःची रेष मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेष लहान करण्याचा प्रयत्न आजकाल करताना दिसतात, परंतु दुसऱ्याची रेष आपण लहान केल्याने होत नाही। आपण आपली रेष मोठी करण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याच्या रेषेकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही, कारण लोकांना कळते श्रोता हा म्हणजे श्रोता बहुश्रुत असतो, जो श्रवण करतो ना तो श्रोता असतो आणि त्यानं अनेकांच्या तोंडून ऐकलेलं असतं, त्याला समजते। प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो असं नाही, परंतु अनेक म्हणजे बऱ्याच लोकांना चांगलं ऐकता येते, चांगलं ऐकू शकतात आणि खरं आणि खोटं त्यांना समजते, पण ते बोलतातच असं नाही, परंतु लोकांना समजते। त्याच्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी बोलते तेव्हा त्याच्या चुका लोकांना समजतात, म्हणून संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा श्रोत्यांना एकदम म्हणजे आदराचं स्थान दिलेलं आहे। आणि संत ज्ञानेश्वर म्हणतात की तरी न्यूनते पुरते, श्रोत्यांना किती महत्त्व आहे, श्रोत्यांना किती महत्त्व, तरी न्यूनते पुरते म्हणजे माझ्या बोलण्यातून जर काही चूक असेल, न्यून म्हणजे कमी, तर ते तुम्ही पूर्ण करून घ्या, तरी न्यूनते पुरते पूर्ण करून घ्या। तर एवढी श्रोत्यांना, एवढा त्यांनी श्रोत्यांना आदरभाव दिलेला आहे। तर संत गाडगेबाबाचा विषय यानंतरच्या व्हिडिओ चालू राहील, संत तुकडोजी महाराजांचा विषय याच्या पुढे आपला चालू राहील,
कारण संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज गावागावात खेड्यापाड्यातून त्यांनी कीर्तन केलं, समाज प्रबोधन केलं आणि आज जे काही चांगलं आचरण दिसते, चांगलं वातावरण दिसतंय ते या संतांच्या आचरणाचा, कृतीचा, कीर्तनाचा आणि प्रबोधनाचा प्रभाव आहे. धन्यवाद.